भारत माता की जय, भारत माता की जय। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे, 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 शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे। कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। कोण म्हणतं मिळत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जरा जोरात घोषणा द्या ना, शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा कोण म्हणतं मिळत नाही, कोण म्हणतं मिळत नाही। शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे, शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे, शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे। कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय। या प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय। भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतीचा रस्ता मिळालाच पाहिजे, शेतीचा रस्ता मिळालाच पाहिजे। गाव देते समृद्धी मिळालाच पाहिजे, गाव देते समृद्धी मिळालाच पाहिजे, गाव देते समृद्धी मिळालाच पाहिजे। कलेक्टर ऑफिस समोर काय मागणी आहे? एवढा मोठं आंदोलन आपण उभारलं आहे, पेरू आंदोलन काय काय सांगाल? आज जगाचा पोशिंदा कृषी शेतकरी राजा, ज्याला आपण कृषी प्रधान देश म्हणतो, आज देशामध्ये आज गुलामासारखं जीवन जगतोय। देशामध्ये आज बुलेट ट्रेन येते, लोक देश महासत्ता म्हणतो आपण, एका बाजूला आपण चंद्रावर चाललो आहे, परंतु आज राज्यात आपण पाहत आहोत शेतकरी आज शेतरस्त्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत, न्यायालयीन खेटी घालत आहेत। आज गावातून अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष शेतकरी करीत आहेत। 2018-2021 रोजी सरकार बदललं, शासन निर्णय बदलतात, परंतु शेतरस्त्यासंदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी आज कुठेही होत नाही। तहसील कार्यालय असेल, जिल्हा प्रशासन असेल, सचिव कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल, कोणत्याही प्रशासकीय कार्यालयाकडून याची दखल घेतली जात नाही। आज शासन निर्णय बनला, शेतरस्त्यासाठी मोजणीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारायचं नाही असं शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही तहसील कार्यालयावर शेतकऱ्याकडून मोजणीसाठी, पोलीस संरक्षणासाठी अवैध फी या ठिकाणी मागण्यात येत आहे। शेतरस्ते खुले करताना तोंड पाहून या ठिकाणी शेतरस्ते खुले केले जातात। ब्रिटिश कालामध्ये ज्या नंबरी या ठिकाणी रवण्यात आलेले होते हद्दनिश्चितीसाठी, त्याच्यावर आज सर्वेक्षण चालतं, परंतु आज अनेक नंबरी या ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत। शिवरस्ते असतील, पानंद रस्ते असतील, गाडी मार्गाचे रस्ते असतील, पायवाटीचे रस्ते असतील, याच्या सरकारने हद्द निश्चिती करावे। वहिवाटीचे अनेक रस्ते आहेत, त्याच्या नकाशावर नोंदी नाहीत, त्या नोंदी लावेत। आज विभाजनानंतर तुकडेवारी झालेली आहेत, शेतकऱ्यांच्या आपापसामध्ये या ठिकाणी भांडणं व्हायला लागले आहेत। विभाजन होताना ज्या ठिकाणी वाटपत्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख नमूद असावा, परंतु कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही। त्यामुळे सरकारच्या प्रशासनाच्या नाकर्त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयावर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो आहोत। या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आपलं सगळं काम धाम बाजूला ठेवून आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या मुलांचा जो संघर्ष चाललेला आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला न्याय मिळावा या आशेने पेरू घेऊन आमचा संतापाचा पेरू या ठिकाणी तुम्ही घ्या आणि आम्हाला या ठिकाणी रस्ता खुला असं वाटतं का शिंदे सरकार फेल झालेली आहे म्हणून शेतकऱ्यासमोर? दोन्ही सरकार, मागच्याही सरकारने शासन निर्णय काढला आणि ह्याही सरकारने शासन निर्णय काढला, परंतु अंमलबजावणी दोन्ही सरकारने केलेली नाही। त्यामुळे आज आम्हाला जे सरकार, आम्ही सरकारशी सगळे शेतरस्ता समिती या ठिकाणी बोलायला तयार आहोत का त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर कुठेही बोलवा, आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही बुलेट ट्रेन आणता, एक बुलेट ट्रेन तुम्ही थांबवा, परंतु आमच्या शेतकऱ्यांना एक रस्ता तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून द्या। आमचा शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न खुला झाला
तर आमचा समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी खुला होईल. आतापर्यंत अनेक शेतकरी आतापर्यंत अनेक शेतकरीचं जे याचं खून झालंय रस्त्यावरून मर्डर झाले, आपसामध्ये भावाभावामध्ये भांडणं झालेलं आहे. आतापर्यंत वादविवाद चालूच आहेत आपल्या न्यायालयामध्ये किंवा तहसीलदारामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे, पण अधिकारी काही लक्ष देत नाही. काय सांगणार याच्यामध्ये असं आहे, शेतकरी ग्रामीण भागातला अशिक्षित शेतकरी या ठिकाणी अर्ज घेऊन येतो, प्रशासकीय कार्यालयाकडे जातो, त्याला त्या ठिकाणी ओळख वशिला या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही जात. त्या ठिकाणी त्याला हेलपाटे मारायला लावतात आणि या ठिकाणी सगळे याला सत्ताधारी विरोधक हे सगळेजण जबाबदार आहेत का या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही. ह्या सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न सुटेल कसा याच्यावर कोणतंही सरकार आज बोलायला तयार नाही. इथे अनेक उपोषण वगैरे झालेले आहेत, मात्र आज जे तुम्ही उपोषण करताय पेरू देऊन जिल्हाधिकाऱ्यांना पेरू देताय, म्हणजे पेरू देण्याचा याच्या मागचा हेतू काय आहे तुमचा? नाही, अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत. उपोषण आपण राज्यामध्ये पाहत आहोत. एक अस्थिरता निर्माण झालेली आहे, उद्विग्नता निर्माण झालेली आहे. भावाभावात प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे. हा पेरू राज्यातला रस्ता शेतकऱ्याचा खुला केल्याशिवाय थांबणार नाही. सत्ताधारी विपक्ष यांनी लक्षात घ्या का हा पेरू राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न सुटेल. तुमच्याकडे काय पर्याय आहे तुम्ही सांगा आम्हाला. का तुम्ही रस्ता कसा सोडवणार, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार? शेतकऱ्याला तुम्ही म्हणता कृषी प्रधान, तुम्ही महाराष्ट्र समृद्ध करायचं म्हणता, शेतकरी समृद्ध करायचं म्हणता. शेतकऱ्याच्या गरजा काय, शेतकऱ्याची मागणी काय याचा तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. शेतकऱ्याच्या जमिनी पडीत पडलेल्या आहे आणि याला जबाबदार कोण आहे रस्ता नसल्यावर? आता या ठिकाणी प्रशासन आणि सरकार दोन्ही जबाबदार आहे. अनेक जमिनी या ठिकाणी पिढ्यानपिढ्या याला कुठेतरी टाईमलाईन असावी. छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली असता छत्रपती संभाजी हायकोर्टाने या ठिकाणी 60 दिवसाची टाईम लिमिट दिलेली आहे तहसीलदारांना. त्या 60 दिवसाच्या आतमध्ये शेतरस्ता खुला करून दिला पाहिजे. परंतु या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून या कोर्टाच्या आदेशाचा अवमान होतोय, शासन निर्णयाचा अंमल होतोय. शासन निर्णय आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झालं तर कोणताही शेतकरी या ठिकाणी शेतरस्त्याशिवाय वंचित राहणार नाही. तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल कोणते आहे तुमचं? शेवटचा प्रश्न. आम्ही आता राज्यभर या ठिकाणी जनजागृती करत आहोत, पेरू पोचवायचं काम करत आहोत, निवेदन देण्याचं काम करत आहोत. जर यांनी आमची मागणी नाही केली तर मंत्रालयात धडकून आमचे जसे रस्ते बंद झाले तसे या सत्ताधारी प्रशासकीय अधिकारी सर्वांचे मंत्रालयात जाऊन दारं बंद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शेतकरी आहे, अनेक ठिकाणी अनेकांचे घरं उद्ध्वस्त झालेत. अनेक दुधाच्या किटल्या असतील, शाळेचे मुलं असतील. आपला शेती हा मूळ मुख्य व्यवसाय आहे. कुक्कुट पालन असन, शेळी पालन असन, सगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीशी निगडीत आहे. शेतकरी वर्ग हा शेतात राहिला जातो. वीज पडते, सर्पदंश, अनेक घटना घडतात. आज पावसामध्ये चिखलात माझा शेतकरी वाट बघतोय. गाडी खचलेली, अंत्यविधीसाठी आपला मृतदेह जाळण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये काम करतोय. सरकार सोडू शकतं हा प्रश्न. बुलेट ट्रेन थांबवा, तुम्ही राज्यातली एक बुलेट ट्रेन थांबवा, पण या राज्यात शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी शेतरस्त्यांच्या हद्दनिश्चिती करा, नंबरी लावा आणि त्या नंबरीचा जो कोण रस्ता नंबरी हटवल त्याच्यावर कारवाई करा. हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही.